नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा गाळप हंगामाचा 11वा बॉयलर अग्निप्रतिपादन समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। या कार्यक्रमाला कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऊस गाळपासाठी तयारी पूर्ण झाल्याने आता कारखान्याचा हंगाम अधिक गतिमान होण्यास सुरुवात झाली आहे। गाळप हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्व स्तरावरून सहकार्य मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा। आज 11वा बॉयलर प्रतिपादन दिन 16 कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा 3:30 मुहूर्तावर ओम हवनाच्या पूजनाच्या माध्यमातून आम्ही शुभारंभ करतोय। आमच्या आशा आहेत या कामधेनूकडनं मागच्या अनेक वर्षापासून ही कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड प्रभावी व्यवस्थित चालतीये। आज ही कामधेनू 14 मेगावॅट जनरेशन टर्बाइन उभारला गेलेला आहे आणि त्यामधनं 7 ते 8 मेगावॅट ही वीज निर्मिती एक्सपोर्ट होणारी आहे। या कामधेनूला ह्याचा निश्चित फायदा होणार आहे। या कामधेनूच्या अंतर्गत येणाऱ्या क्रशिंगला ऊस उत्पादकांना त्याचाही लाभ मिळणार आहे। आज कुंटूरकर शुगर अनेक वर्षापासून एक रकमी FRP देत आहे। यापुढेही तीच भूमिका आमची राहणारी आहे। आज शेतकरी पावसामुळे मोठ्या संकटामध्ये अडकलेला आहे। मी 1994 पासून शेती करतो। आज 2004 ला अशाच प्रकारचा पाऊस झालेला होता, परंतु ह्या पावसाची तुलना पाहता अशा प्रकारचा पाऊस या 52 वर्षामध्ये मी केव्हाच पाहिलेला नाही। आज शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे। शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो, ऊस हे पीक एक रकमी रक्कम देणार आहे। त्याच्यावर राज्य आणि केंद्र शासनाचं निर्बंध आहेत। दरवर्षी FRP वाढतच असते आणि त्याच माध्यमातून इतर पिकांवर देखील निर्बंध आहेत, परंतु बाजार भावामध्ये ते कमी जास्त व्यापाऱ्याकडनं आणि परिस्थितीनुसार घेतल्या जात असते। परंतु ऊस हा पीक FRPच्या माध्यमातून सबंध भारतामधल्या सर्व कारखानदारांना FRP लागू असल्यामुळं त्या FRPच्या अनुषंगाने किंवाही जी मागच्या वर्षी बिल दिलंय त्यापेक्षा अधिकच होत असते। आज आणखी एक नवीन दिलासा शेतकऱ्यांना आहे। आज या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये जेवढे जॅगरी युनिट झालेले आहेत 500 टनाच्या वरचे आणि खांडसरी युनिट झालेले आहेत, त्यांना देखील या निर्बंधामध्ये केंद्र आणि राज्य शासनानं आणलेलं आहे। म्हणून शेतकऱ्यांची कुठंच पिळवणूक कारखानदारांकडनं होणं अशक्य अशी परिस्थिती निर्मितीला आलेली आहे। एवढंच या निमित्तानं शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की ऊस मेहनत केल्यानंतर टनेज मध्ये वाढतं आणि FRP मुळे चांगली रक्कम मिळतं आणि आपण आपल्या संसारामध्ये चांगल्या प्रकारे सांभाळून पुढे जाऊ शकतो। या निमित्तानं एवढंच सांगतो आणि थांबतो। 1994 पासून शेती करतो। या वर्षीच्या पावसामुळे काय परिस्थिती शेतकऱ्यांची झाली याची मला जाणीव आहे। मी एक पक्षाचा, भारतीय जनता पार्टी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि संधी प्रदेश सदस्य म्हणून काम करण्याची मिळालेली आहे। त्याचा निश्चित शेतकऱ्यांना उपयोग होईल
अशा प्रकारची पत्र देखील मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे. म्हणून खचून न जाता आपले देवाभाऊ आपल्याला काही ना काही चांगल्या प्रकारची मदत करतील एवढीच गवाही देतो. थांबतो.